हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण घरी फ्री समर कॅम्प ऑर्गनाईज केले होते. एप्रिल महिन्यात 10 दिवसाचा मी फ्री समर कॅम्प ठेवते. मग लास्ट दिवशी त्या मुलांना सर्टिफिकेट वगैरे द्यायचं असतं म्हणून मी सर्टिफिकेट बनवण्यासाठी दिले होते. लास्ट दिवस होता समर कॅम्पचा. मी काय समर कॅम्पमध्ये घेते, माझ्याकडे एक छोटीशी कला आहे डान्सची. तेच मी शिकवते. 10 दिवसात मी त्यांना डान्स शिकवते आणि त्याच्यानंतर लास्ट दिवशी मी असं त्यांना सर्टिफिकेट वगैरे देते. बघू शकता इतकी मुलं येतात. 6 वर्षापासून माझ्याकडे 15 वर्षापर्यंतची मुलं होतात. त्याच्या पुढचे पण असतात, खरं ह्या वेळेला थोडी वय कमी होतं. 6 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची मुलं होती माझ्याकडे. मुली होत्या आणि खूप मजा येते. 10 दिवस कसे संपतात कळतच नाही. 10 दिवसामध्ये जी कला आहे माझ्याकडं मी ते त्यांना द्यायचा प्रयत्न करते. ही फ्रीमध्ये असतं, म्हणजे सुट्ट्या पण पडलेल्या असतात, मुलं पण असतात सगळी आणि त्यांना हे माझी कला आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करते आणि लास्ट दिवशी असं सर्टिफिकेट वगैरे देते. खूप मस्ती मजा धमाल होते. 10 दिवस कसे जातात कळतच नाही. खूप मुलं मजा करतात. म्हणजे डान्स शिकण्याची आवड तर सगळ्यांनाच असते, मोठ्यांना पण आणि लहानांना पण. हे बघा किती क्यूट आहे, केवढीशीच राही, फक्त 4 वर्षाची आहे. मी जसं म्हटले 6 वर्षाची, खरं ना ही 6 ही जे पॅरेंट्स जेव्हा हिला सोडून गेले, खरंच ती इतकी इंटरेस्टेड आहे ती डान्ससाठी ना. तिला सगळं मी जे सांगेन स्टेप ते करत होती आणि खरंच क्यूट अशी होती. अशा 2 लहान लहान मुली माझ्याकडे ह्यावर्षी लहान होत्या. खरं त्या मी जे सांगेल ते केल्या. मला एवढंच की म्हणायचं आहे की आपली जी कला आहे कोणतीही असू दे, ती आम्ही 4 लोकांच्यापर्यंत पोचवावं. सगळ्या कलेला मौल्य घेणं नाही. असं फ्रीमध्ये पण काही कला आम्ही देऊ शकतो. तर मी सगळ्या मुलांना आपले त्यांची नावं घेऊन बोलवत होतो. हे बघा ही पण एक छोटीशी, ही तर इतकी छान क्यूट म्हणजे तयार होऊन आली होती. बिंदली घालून इतकं छान वाटत होतं तिला बघून. म्हणजे किती एक्सायटेड असतात मुलं. लास्टच्या दिवशी आहे सगळं, कार्यक्रम एंड होणार होता म्हणून मी सांगितलं होतं असं असं छान ड्रेसअप करून या. तर खूप सुंदर असं तयार होऊन आले होते. तर तुम्हाला कसं वाटलं हे मी कार्य करते हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. परत तुमच्यामध्ये काही कला असतील तर ते पण मला कमेंट करून सांगा. 2016मध्ये मी समर कॅम्प सुरू केला. आज 2026 आतापर्यंत समर कॅम्प खरंच खूप छान चालायला लागला आहे. आणि माझ्या आधी ह्या पॅरेंट्सना माहीत असते की मॅडमांच्या घरी समर कॅम्प असतो 10 दिवसाचा, तर आधीच मला कॉल यायला लागतात. खरंच ही खुशी खरंच खूप मोठी आहे माझ्यासाठी. मुलं जेव्हा येतात 10 दिवस आम्ही फुल एन्जॉय करतो. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी जात्याला दिवशी इतकी भारी वाटते ना. काही तर मला असं देऊन गेलं असं वाटतं. खरंच मला म्हणजे त्यांच्यासाठी असं आणि परत दुसरा वर्ष कधी यावं आणि मी काही तर त्यांच्यासाठी नवीन करावं असं मला वाटत असतं. तर ह्याच्यानंतर लास्टच्या दिवशी सगळं सर्टिफिकेट वगैरे देऊन झालं. सगळ्या मुलांना म्हटलं आता थोडंसं काही थंड द्यायचं म्हणून घरीच मी सरबत बनवले होते. तर म्हटलं बाहेरचं नाही मागवत, घरीच त्या लहान मुलं असतात त्यांना आपल्या घरचंच दिलेलं बरं असतं. म्हणून घरीच मी सरबत बनवले होते. रसना आहे म्हणजे घरीच बनवला मी, बाहेरून मी बॉटल्स वगैरे नाही घेतले विकत. घरीच बनवले, कारण की त्यांना किती थंड द्यावं काय द्यावं हे आपल्याकडे येतात मुलं, म्हणजे त्यांची काळजी घेणं पण तेवढीच गरजेची असते. त्याच्यानंतर लास्टच्या दिवशी मस्त फोटोशूट करून त्यांचे म्हणजे एकदम एन्जॉय, म्हणजे खूप धमाल मस्ती मज्जा म्हणतात ना ते सगळं झालं. मुले खूप एन्जॉय करून आपल्या आपल्या घरी गेले. म्हणजे दुपार माझी संपली त्यांच्याबरोबर मज्जा मस्ती करून. मग म्हटलं थोडंसं संध्याकाळची वेळ होती, म्हटलं जाऊन कुठं तर जरा फिरून येऊया म्हणून संध्याकाळी असं सहज बाहेर पडले. म्हणजे असं जात होते एका ठिकाणी, जाता जाताना इतकं सुंदर असं एक मला नदी आहे की तलाव आहे काय माहीत नव्हतं. खरं इथं ह्याला ना एवढी छान सिनरी होती. इथं ना वेडिंग फोटोशूट्स पण चालू होते. आम्ही त्यांच्याकडे काय गेलो नाही विचारायला, खरं असं सहज म्हटलं जरासा पुढं जाऊया बघूया. तर इतकं सुंदर पाणी आणि त्या पाण्याला अशा लाटा येत होत्या अशा, म्हणजे पाणी असं येऊन आपटत होतं तिथं. असं जरा डीप असल्यामुळं पाण्याचा आवाज इतका सुंदर येत होता तिथं आणि आजूबाजूला इतकी छान सिनरी होती आणि खरं असेच पाण्यामध्ये डीप होतं. मग घरी आले येताना आंबे आणले होते, अक्षय तृतीया पण आहे म्हटलं आणि त्याच्यानंतर आंबे घेऊन आले होते. हे देवगड हापूस आंबा आहे आणि हा आंबा खरंच वरनं दिसायला जर असा दिसत असला खरं कापल्यावरती इतका सुंदर असतो आणि टेस्टी असतो. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.